16 ते 18 पर्यंत वाचा. प्रेषितांची कृत्य अध्याय 16 वचन 16 ते 18. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता देवद्वारे अंगात असलेली कोणी एक मुलगी आम्हास आढळली. ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यास पुष्कळ मिळकत करून देत असे. ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने बोलली, ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौल फार अस्वस्थ होऊन मागे फिरून त्या पिशाचाला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिजमधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. हालेलुया. इकडे काय, पौल आणि सिलास नावाचे दोन व्यक्ती, ते दोघे पुरुषच. सिला म्हटलं तर ते स्त्रीचं नावासारखं वाटतं आम्हाला, स्त्री नाही तर ते दोघे पुरुषच होते, पौल आणि सिलास म्हणून. ते दोघे एका प्रार्थने स्थळाला जात होते. दररोज ते त्या जागी जात होते. प्रार्थने स्थळाला जात असताना एक बाई सांगते की दररोज त्यांना सांगत होती, यमी जातात ना पौल आणि सिलास, यमी परात्पर देवाचे लोक आहे, सेवक आहे, यमी तारणाचं मार्ग यमी शिकवत आहे. यांच्यावर कोण विश्वास करतात आणि यमी सांगणाऱ्या सुवार्तेवर कोण विश्वास करतात ते जिवंत देवाचे सेवक आहे म्हणून असं ती बाई म्हणत होती. ती बाई म्हणत नव्हती, ज्या स्त्रीमध्ये एक आत्मा होता, दुष्ट आत्मा. म्हणजे इकडे तांड्यामध्ये कोणाला देव वगैरे येणारे आहे का स्त्री? कोणाच्या अंगामध्ये तुळजापूरची भवानी, कोल्हापूरची लक्ष्मी असे येतात बघत असले. म्हणजे एका आमच्या मंथली मीटिंगमध्ये सोलापूरमध्ये एक मीटिंग होते पास्टरांची. तेव्हा एक मुंबईचा पास्टर आला होता. त्यांच्या चर्चमध्ये सगळ्यांना डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करतात ना. एका स्त्रीच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करत असताना एकदम असे हात वर करून, मी कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, मला तुम्ही गाकरून घालायला येत नाही, मी महालक्ष्मी आहे असं म्हणून ओरडू लागले म्हणे. ते तसे तू कोण पण असू दे, माझ्या आतमध्ये असलेला येशू आहे, तू येशूच्या नावाने बाहेर निघ म्हणून त्या पास्टरने प्रार्थना केली म्हणजे प्रार्थना केल्यानंतर ती खाली पडून निघून गेले म्हणे. म्हणजे तसलीच ही स्त्री पण तसली होती. म्हणजे ही अंगामध्ये एक आत्मा येतो, त्या आत्म्याच्या द्वारे लोकांना भविष्य सांगते. लोकांना म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये काय घडले आहे आणि पुढे काय घडायचं आहे हे सर्व तिच्या अंगामध्ये आल्यानंतर असं करून ते करतात ना. तसे ही सांगणारी बाई, तिच्यामध्ये आत्मा येशूच्या नावाने निघून जाऊ दे म्हणून पौल प्रार्थना करतो. प्रार्थना केल्यानंतर त्या बाईच्या आतमध्ये असलेली दुष्ट आत्मा निघून जातो. तेव्हापासून ती भविष्यवाणी सांगण्याची आणि ती अंगामध्ये येऊन मी महालक्ष्मी आहे, तुळजापूरची भवानी आहे असं सांगून बोलतात ना. बोलून भविष्य सांगणे आणि लोकांना काहीतरी सांगतात, तुमच्या घरामध्ये करणी केले आहे, लिंबू ठेवलेले आहे असं सांगतात ते. मी त्या अंगामध्ये आत्मा येल्यानंतर तो आत्मा निघून जातो तिच्यातून. पौलाने प्रार्थना केल्यानंतर, पौलाने सिलास प्रार्थना केल्यानंतर तो आत्मा निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून तिच्या अंगामध्ये तो आत्मा सुद्धा येत नाही. त्या आत्म्याच्या द्वारे लई पैसे कमावत होती ती. लोकांना भविष्यवाणी सांगून, लोकांना इकडं करणे केले, तिकडं करणे केले, तुमच्या घरात जादू केला आहे, लिंबू ठेवले आहे असं करून लोकांना सांगून ती लई पैसे कमावत होती ना. तिच्या शरीरातून आत्मा निघून गेल्यानंतर तिचं काम बंद झालं. ते पुढे वाचते 19 वचन. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांस धरून अधिकाऱ्यांकडे पेठेत ओढून नेले. बस आता बघा, ती स्त्री काय करत होती, कमवत होती ना. ती मिळकतीचा काय कमी झाला ना, मिळकतीचा काय बंद झाला ना. तसंच आहे ना वचनमध्ये. वाचा ते वचन 19. वाचा वचन. मग आपल्या मिळकतीची आशा गेली. मिळकतीची आशा म्हणजे ती अंगामध्ये एक आत्मा येतो.
ती एक देवीच म्हणूया, आत्माला सोडून गेला. आत्मा अंगामध्ये एक देवी येऊन ती लोकांना सांगते तुमच्या घरामध्ये करणी आहे, लिंबू आहे, जादूटोणा आहे असं सांगून तिचा आत्मा बंद झाल्यानंतर तिचं काय मिळकती बंद झालं त्यांचं, म्हणजे कमवणं बंद झालं. त्याच्याद्वारे ती पोट चालवत होती, घर चालवत होती, ते बंद झालं. वाचा पुढे वाचा. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धन्यांनी पौल व सिला यांस धरून अधिकाऱ्यांकडे पेठेत ओढून नेले. वाचा. आणि त्यांनी त्यास अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे पुरुष यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचरावयाला योग्य नाहीत ते सांगतात. आता थांबा, बस एवढेच. पौल आणि सिलास प्रार्थना केल्यानंतर तिच्यामध्ये एक दुष्ट आत्मा होता, तो निघून गेला. तो निघून गेल्यानंतर तिच्याद्वारे ती भविष्यवाणी सांगून पैसे कमवत होती ती. तेच मिळकती त्यांचा आशा गेली, बंद झाली ती. त्यांचं बिझनेस बंद झालं, त्यांचं पैशाचं ते मिळकती बंद झाल्यानंतर त्याचा मालक म्हणजे त्याचा नवरा, त्या स्त्रीचा नवरा काय करतो, पौल आणि सिलास हे यहुदी लोकाचे आहे. यहुदी लोकाचे असून मी येशूबद्दल सुवार्ता सांगत फिरत आहे. तुम्ही हे करू नका, मूर्तीपूजा करू नका, ते करू नका असं म्हणत आहे. आणि यहुदी धर्माच्या विरोधी मी सांगत आहे. हे मी असं करून असे केलेलं आहे म्हणून ते कोणाला सांगतात पुढे जाऊन. पाचा पुढे वाचा. आणि त्यांनी त्यास अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे पुरुष यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात. थांबा. हे पुरुष यहुदी असून आम्हाला फार त्रास देतात. मूर्तीपूजा करू नका, हे करू नका, घरामध्ये उदबत्ती लावू नका, अगरबत्ती लावू नका असं करतात. त्यांनी यहुदी लोक असून हे असं म्हणून त्यांचं मिळकतीचं बंद झाल्यानंतर तो अधिकाऱ्यांपुढे, म्हणजे जे ते कोर्ट वगैरे असते ना, कोर्ट जेल वगैरे असतात बघा, त्या अधिकाऱ्यांपुढे जाऊन सांगतात ते मी असे करतात ते मी. आता राजू पास्टर बंजारा समाजचे आहे ना, राजू पास्टर पौल समजा तुम्ही, पौल आणि सिलास असं समजा. आता तुम्हाला समजण्यासाठी मी सांगत आहे. राजू पास्टर पौल आहे, मी सिलास आहे असं समजा. आम्ही दोघे जण मिळून दोघे बंजाराचे आहे म्हणून समजा. आता सुवार्ता सांगत आहे मी आणि एका बाईच्या आतून दुष्ट आत्म्या आम्ही बाहेर काढलं. एक दुष्ट आत्म्याला आम्ही, ते कोल्हापूरची भवानी असते, कोणाला तिला आम्ही त्या शरीरातून सोडवलं. त्या शरीरातून सोडवल्यानंतर त्या मालकाला, त्याच्या नवऱ्याला ते पैशाचं हे असतं ना बिझनेस, ते बंद झाल्यानंतर आता सांगत आहे की लोक सांगत आहे, त्याचा नवरा सांगत आहे हा बंजाराचा आहे. हा बंजाराचा असून बंजारा समाजामध्ये मूर्तीपूजा करतात, अगरबत्ती लावतात, दिवा लावतात, सगळे करतात बंजारा समाजात. बंजारा समाज असून बंजाराचा समाजाचं उल्लंघन करत आहे, चेष्टा करत आहे. याला तुम्ही धरा, पकडा, जेलमध्ये घाला असा तिचा नवरा येऊन सांगत आहे त्यांना अधिकाऱ्यांपुढे. पुढे वाचा. आम्हा रोमी लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला आणि व आचरावयाला योग्य नाहीत ते हे सांगतात. जे योग्य नाही तेच. बंजारा समाजामध्ये लई रीतरिवाज असते ना, मूर्तीपूजा पण. आता कमलताईला पण तेच समस्या आहे. तिच्या सासरवाडी तिला करायलाच पाहिजे, नाही केलं तर काय नावं ठेवतात आणि काय म्हणतात तिला. असं म्हणजे हे मी विरोध करायला लावतात असे म्हणून सांगत आहे ते मी. पाचा पुढे. तेव्हा लोक त्यांवर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढून त्यास छड्या मारावयाची आज्ञा दिली. थांबा बस. आता ते अधिकारी म्हणतात आताच्या काळामध्ये पोलीस लोक येतात आणि कपडे धरतात. काय रे, तू बंजारा समाजाचा असून असं करायला लावतो तू, म्हणून कपडे फाडून सोडतात. हालेलुया. बंजारा समाजाचा आहे तू, बंजारा समाजाचा असून मूर्तीपूजा करू नको म्हणतो तू, घरात अगरबत्ती लावू नको म्हणतो तू, असं करतो तसं करतो म्हणून कपडे फाडून छड्या मारतात नंतर पौल आणि सिलासला. वाचा पुढे. मग त्यास पुष्कळसे फटके मारल्यावर बंदीशाळेत टाकून त्यांनी बंदीशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. नंतर त्यांनी
पुष्कळचे फटके, फटके म्हणजे ते लांब लांब असते ते मारतात फटके, तसे पुष्कळ म्हणजे ती कॅल्क्युलेशन नाही एवढेच मारले म्हणून पुष्कळचे फटके मारून त्याला नंतर जेलमध्ये घालतात, बंदिवासामध्ये. म्हणजे वाचा ते पुन्हा वचन वाचा ते पुष्कळचे फटके मारून. मग त्यास पुष्कळचे फटके मारल्यावर हम्म. बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यास बंदोबस्ताने राखण्याचा हुकूम केला. हा, बंदिशाळामध्ये जेल, आताच्या काळामध्ये जेल म्हणतात. पुष्कळचे फटके मारून त्याला पौल आणि सिलासला बंदिशाळेमध्ये घालतात. बंदिशाळेमध्ये घालून फक्त बंदिशाळेचे गेट लॉक करायचं तेवढंच नाही, तर त्यांना राखण्यासाठी वॉचमॅनला ठेवतात. हालेलुया. हे मी बंजाराचा असून येशू बद्दल सांगत आहे, मूर्तीपूजा करू नका म्हणत आहे, अगरबत्ती लावू नका, हे लावू नका, ते लावू नका म्हणत आहे. घालायला जेलमध्ये, म्हणून जेलमध्ये घालतात. आणि जेलमध्ये घालायचं तेवढंच नाही, तर राखावयास वॉचमॅनला ठेवतात, बंदोबस्त राखायला. पुढे वाचायचे. असं त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. तेव्हा बंदीशाळेचा नायक थांबा सिस्टर पुन्हा वाचा हे वचन पुन्हा वाचा, मागून या थोडं. 25 पासून असं बघा. सुमारे मध्यरात्री 24 पासून आता 24. असा त्याला हुकूम मिळाल्यावर त्याने त्यास आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकवले. सुमारे मध्यरात्री पौल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता. थांबा. सुमारे मध्यरात्री पौल आणि सिलास, हालेलुया. सुमारे मध्यरात्री पौल आणि सिला काय खाऊन पिऊन मस्त मौज मस्तीने आहेत का? त्यांची निंदा केलेली आहे, चेष्टा केलेली आहे, कपडे फाडलेले आहेत, फटके मारलेले आहेत, नंतर जेलमध्ये त्याला टाकलेले आहे. जेलमध्ये घालून त्याला लॉक करून वॉचमॅनला ठेवले आहे तिकडं राखावयास. तेव्हा त्यांनी तुरुंगामध्ये असताना, जेलमध्ये असताना सुद्धा सुमारे मध्यरात्री, हालेलुया, सुमारे मध्यरात्रीत काय करत आहे? प्रार्थना करून देवाची स्तुती आराधना करत आहे म्हणून बघा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्हाला खायला भेटते, जेवायला भेटते, सर्व काही सौकर्य आहे आम्हाला फटके कोणी मारले नाही, आमची निंदा कोणी केली नाही, चेष्टा नाही कोणी केलं, तरी सुद्धा आम्ही झोप घेतच असतो. हालेलुया. पौल आणि सिलास काय करत आहे? मध्यरात्री, ते सुद्धा घरात नाही तर जेलमध्ये बसून प्रार्थना करून स्तुती आराधना करत आहे, गाणे गाऊन. हालेलुया. वाचा पुढे. तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले. सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांचे बंद सुटले. हा, बस थांबा. हालेलुया. आम्ही मध्यरात्री प्रार्थना करून स्तुती आराधना करता असताना आमच्या जीवनामध्ये कुठली तरी समस्या असू दे, जादू मंत्र करू दे, सैतानाची कसली तरी दुष्ट शक्तीची असू दे, भूत बाधा झालेला असू दे, कुठली पण समस्या असू दे आमच्या घरामध्ये, जेव्हा आम्ही मध्यरात्री आम्ही चर्चमध्ये येऊनच करावे असा नियम नाही, घरी सुद्धा करू शकतो. घरामध्ये कसं की घरामध्ये आम्हाला वेळ भेटत नाही, लेकरं बाळ सगळे असतात म्हणून घरामध्ये वेळ भेटत नाही, म्हणून लोक चर्चमध्ये महिन्यातून एकदा येऊन करतात. हालेलुया. जेव्हा आम्ही मध्यरात्री प्रार्थना करून स्तुती आराधना करता असताना सर्व बंधन तुटले जातात. हालेलुया. इकडे पौल आणि सिलाला साखळीने जेलमध्ये असं खुल्ला सोडले नाही. त्यांना मागं वाचन वाचलं तर कळते की त्यांना साखळीने फटके मारून साखळीने बांधून जेलमध्ये घातले, त्यांना घालून लॉक करून राखावयास वॉचमॅनला ठेवले त्यांना तिकडं. तेव्हा ते मी साखळीने बांधलेले असताना सुद्धा ते मी काय करत आहे?
मध्यरात्री प्रार्थना करून ती आराधना करत आहे. तेव्हा काय झाला, भूमिकंप झाला. भूमिकंप म्हणजे काय, भूकंप म्हणतात ना. भूमिकंप झाला, त्यांना साखळीने बांधलेले होते ना, ते सगळे बंधन तुटून पडले. वाचा ते पुन्हा वाचा ते भूमिकंपापासून ते पुढले वाचा. तेव्हा एका असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व